तर अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख नेते आहेत अशा शब्दात अमित शहा यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। तर जिन्नाच्या कबरीवर जाणारे कोणत्या फॅन क्लबचे सदस्य असं म्हणत अंबादास दानवे यांनी शहांना प्रत्युत्तर दिलंय। तसंच भाषण चुरचुरीत करण्यासाठी ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलंय। औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो, औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। की ज्यांनी जिनाच्या कबरीवर जाऊन भारतीय जनता पार्टीनं चक्र ठेवलं होतं ते कोणत्या फॅन क्लबचे सदस्य आहे? ज्यांनी निमंत्रण नसताना नवाज शरीफच्या वाढदिवसाला नवाज शरीफला केक भरवायला गेले होते तीही कोणत्या फॅन क्लबचे सदस्य आहेत? पण अशी शहा या महाराष्ट्रात चालून यायच्या घटना काही नवीन नाही आहे। मग आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल, त्याच्यातले हे एक शहा आहेत। पण मला असं वाटतं हे शहांना कसं वापस पाठवायचं ह्या महाराष्ट्राच्या मातीला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्यासमोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे।